नमस्कार, मी डॉक्टर धनश्री वानखेडे, ग्लॉकोमा कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जन. आज आपण पावसाळ्यामध्ये डोळ्याची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेऊयात. पावसाळ्यामध्ये जर पावसाचे पाणी डोळ्यामध्ये गेले असेल तर त्वरित स्वच्छ पाण्याने डोळे धुवून घ्यावेत. डोळ्याला हात लावण्याच्या आधी हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावेत. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्या लोकांनी अतिशय स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्याभोवती मेकअप टाळला पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीला जर डोळ्याला संसर्ग झालेला असेल तर त्याच्याशी टॉवेल, रुमाल किंवा दुसरेही कुठले वस्त्र शेअर करणे टाळले पाहिजे. डोळा लाल होणे, खाज येणे, जळजळ होणे किंवा चिकट पाणी येणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. ही लक्षणे 2 कारणांनी असू शकतात. एक व्हायरल किंवा बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस किंवा दुसरं ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस. व्हायरल किंवा बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस हा संसर्गजन्य असतो, जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत अत्यंत वेगाने पसरू शकतो. त्यामुळे स्वच्छतेची काळजी म्हणजे हात स्वच्छ ठेवणे आणि डोळ्याला हात न लावणे अतिशय गरजेचे आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस. ह्यामध्ये वातावरणामध्ये असलेला बदल, पोलन ग्रेन्स, डस्ट ह्या कारणांनी डोळ्याला ॲलर्जी होते आणि लाल होणे, जळजळ होणे, पाणी येणे ही लक्षणे दिसून येतात. साधारणतः ही लक्षणे वयाच्या 3 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये जास्ती आढळून येतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार पद्धती करणे गरजेचे आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.